Good morning. In today's lecture, we are going to study time and month input field in a form. आजच्या लेक्चरला आपण टाइम आणि मंथ या दोन इनपुट फील्डचा स्टडी करणार आहे. पहिल्यांदा आपण टाइम इनपुट फील्ड बघणार आहोत. अतिशय सिंपल इनपुट फील्ड आहे. अगदी त्या इनपुट फील्डच्या नावावरून ती इनपुट फील्ड कोणत्या प्रकारचा डेटा यूजरकडून कलेक्ट करते हे आपल्याला सांगता येईल. तर बेसिकली time input field allows user to enter or select time in a form as a input. बऱ्याचदा फॉर्ममध्ये इनपुट म्हणून विशिष्ट वेळ आपल्याला त्या ठिकाणी प्रोव्हाइड करावं लागते ॲज अ इनपुट. फक्त वेळ, टाइम. ॲट दॅट टाइम अ टाइम इनपुट फील्ड इज युज्ड टू कलेक्ट दॅट इनपुट. टाइम इनपुट फील्डचा वापर युजरकडून फॉर्ममध्ये टाइम एंटर करून घेण्यासाठी किंवा टाइम सिलेक्ट करून घेण्यासाठी पिक करण्यासाठी केला जातो. मग ही टाइम इनपुट फील्ड जी आहे ती टाइम कलेक्ट करते ॲज अ इनपुट यूजरकडून. मग ही टाइम इनपुट फील्ड कशी तयार करायची? आपल्याला सर्वांना माहिती आहे की इनपुट फील्ड तयार करायला इनपुट टॅगचा वापर केला जातो आणि त्यामध्ये टाइप ॲट्रिब्यूट बेसिकली स्पेसिफाय करतं की तुम्हाला कोणती इनपुट फील्ड बनवायची. तर या ठिकाणी बघा, इनपुट टॅगचा मी या ठिकाणी वापर केलेला आहे. नंतर टाइप ॲट्रिब्यूट मी वापरलेलं आहे. अँड वेन वी वॉन्ट टू क्रिएट टाइम इनपुट फील्ड टू कलेक्ट टाइम ॲज अ इनपुट, द व्हॅल्यू ऑफ टाइप ॲट्रिब्यूट मस्ट बी अ टाइम. या टाइप ॲट्रिब्यूटची व्हॅल्यू टाइम असली पाहिजे. अशा पद्धतीनं इनपुट टाइप इज इक्वल टू टाइम एवढा कोड लिहून आपण काय करू शकतो, आपल्या फॉर्ममध्ये यूजरकडून इनपुट म्हणून टाइम एंटर किंवा सिलेक्ट करून घेऊ शकतो. आता ह्या इनपुट टॅगमध्ये कॉमन ॲट्रिब्यूट्स कोणते झालेलेच आहेत. टाइप, which is used to specify the type of input field or type the data that we want to collect by using input tag. Name, which is used to provide or define name to the input field. Required attributes specify that user has to be entered or fill up the input field, otherwise data will not submitted to server. The last one, disabled attribute disable the input field. This is the time input field. Let's see how to create time input field in a program. It is so simple. This is our structure of program. I already used a form tag and submit button in this program. Let's go try to create time input field to accept or enter time from user. या ठिकाणी मग आपण मी तर काय म्हणतो, enter the time of lecture बेस्ट टू यू. तुम्हाला कोणतं टायमिंग व्यवस्थित आहे लेक्चरसाठी हे मी तुमच्याकडून माहिती घेतोय. मग टायमिंग इनपुट म्हणून घेण्यासाठी टाइम इनपुट फील्डचा वापर करतात. टाइम इनपुट फील्ड कशी तयार करायची? इनपुट टॅगनं वी हॅव टू यूज अ टाइप ॲट्रिब्यूट टू स्पेसिफाय विच टाइप ऑफ इनपुट फील्ड वी वॉन्ट टू क्रिएट. वी वॉन्ट टू क्रिएट अ टाइम इनपुट फील्ड, so value of type attribute must be a time. Let's see the program output in a web browser. d:/tyy.html. Let's see, this is a time input field which is basically used to collect time as an input from user. Two ways to provide this time value, by entering or by selecting. Here we can enter the value 7 p.m. submit. And another value to select time, this way. This is the time input field. We can use various attributes in that commonly. पहिले त्यातला आहे नेम, नाव देणारे. रिक्वायर्ड ॲट्रिब्यूट वापरलं तर काय होतं तुम्हाला माहिती आहे, इनपुट फील्ड फिलअप करावीच लागेल. आणि त्यानंतर कोणतं, डिसॅबलनं ते इनपुट फील्ड काय होते, डिसॅबल होतं. म्हणजे अशा पद्धतीने एवढी कॉमन ॲट्रिब्यूट्स आपण वापरू शकतो टाइम इनपुट फील्डमध्ये. तर एवढंच मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतोय. बाकीचे ॲट्रिब्यूट्स बऱ्याचदा आपण बघितलेले. कंट्रोल एस. ही झाली आपली टाइम इनपुट फील्ड विच इज युज्ड टू ॲक्सेप्ट टाइम फ्रॉम अ यूजर इन अ फॉर्म. लेट्स सी second input field that we want to study today, month. Basically sometimes form require a month as an input in a form from a user.
बऱ्याचदा फॉर्ममध्ये युजरकडून मंथ इनपुट म्हणून कलेक्ट केलं जातं विथ देअर इयर, आणि त्याच्याशी कोणतं इयर रिलेटेड आहे ते इयर. म्हणजे बऱ्याचदा फॉर्ममध्ये मंथ व्हॅल्यू इयर व्हॅल्यूसोबत इनपुट म्हणून कलेक्ट केली जाते, आणि ती कलेक्ट करण्यासाठी मंथ इनपुट फील्डचा वापर केला जातो. मंथ इनपुट फील्ड अलाउज युजर टू एंटर और सिलेक्ट मंथ अलॉंग विथ इयर इन अ फॉर्म. म्हणजे आपल्या फॉर्ममध्ये आपल्याला मंथसोबत इयर इनपुट म्हणून प्रोव्हाइड करायचं असेल तर आपल्याकडं मंथ नावाची इनपुट फील्ड तयार आहे. मग ही मंथ नावाची इनपुट फील्ड कशी तयार करायची? ॲज वी नो दॅट इनपुट टॅग टाइप ॲट्रिब्यूट, and to create a month input field the value of type attribute must be a month. आपल्याला जर मंथ इनपुट फील्ड तयार करायची असेल तर टाईपची व्हॅल्यू मंथ असली पाहिजे. अशा पद्धतीनं एवढा कोड जर लिहिला तरी तुम्ही मंथ इनपुट फील्ड तयार करू शकता. कॉमन ॲट्रिब्यूट्स तीच आहेत परत, टाईप, नेम, रिक्वायर्ड आणि डिसेबल. आता आपण प्रोग्रामच्या सहाय्यानं मंथ इनपुट फील्ड तयार करूया. या ठिकाणी एंटर मंथ ऑफ जॉइनिंग कॉलेज. ठीक आहे, मंथ एंटर करायला लावायचा युजरला. मग मंथ इनपुट फील्ड तयार करावं लागेल. इनपुट टॅगनं ती तयार केली जाते. टाईप इज इक्वल टू मंथ असं लिहावे लागेल, BR टॅग. लेट्स सी आउटपुट. रिफ्रेश. या ठिकाणी बघा मंथ इनपुट फील्ड आलेले. दोन पद्धतीनं आपण मंथ एंटर करू शकतो. एक एंटर करू शकतो आणि दुसरं चूज. एंटर कसं करणार आहे आपण? जानेवारी. इयर स्वतः एंटर करू शकतो आपण 2020, ही पहिली पद्धत. आणि मंथ सिलेक्ट सुद्धा करू शकतो अशा पद्धतीनं. इयर तुम्ही पहिल्यांदा सिलेक्ट करू शकता आणि त्यातला कोणता महिना? जून. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही इनपुट म्हणून मंथ अलॉंग विथ इयर फॉर्ममध्ये प्रोव्हाइड करू शकता. अशा या दोन इनपुट फील्ड आहेत ज्या आजच्या लेक्चरला आपल्याला पाहिजे होत्या. त्या व्यवस्थित या ठिकाणी आपण पाहिलेल्या आहेत. पहिली टाइम which is used to allow user to enter or select the time in form, and second month which allows user to enter or select the month along with year in a form. तो आपण या ठिकाणी थांबूयात.